राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण कृष्ण जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरे जय राम कृष्ण 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 हरे जय राम 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 जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने सुख बरवा बरवा सोहा विठ्ठल सुख साधने सोहा विठ्ठल बरवा सोहा विठ्ठल बरवा बरवा माधव बरवा तो हा माधव माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा
बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी सुकृताची जोडी आवडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा रे विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी मारा बाप रखुमा देवी बर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बर हे बाप रखुमा देवी बाप रखुमा देवी विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव विठ्ठल बरवा तो माधव बरवा जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण कृष्ण जय राम कृष्ण हरी कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय राम जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय राम जय राम देव करोनी घ्यावा तो एक देव करुणी घ्यावा तो एक देव करोनी घ्यावा आपुला तू एक देव करुणी घ्यावा विना जीवा सुख नोहे विना जीवा सुख नोहे तेने बिना जीवा सुख नोहे रति माई के दुःखाची जनती रती माई के दुःखाची जनती माई के दुःखाची हे रती माई के दुःखाची जनती आदि अंती अवसान नाही आदि अवसानी नाही आदि अंती अवसानी विनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया करी आपुलिया अविनाश करी आपुलिया विसे गोविंदा लाय
मना पिसे गोविंदाची मना पिसे गोविंदाची रती माई के दुखाची रती माई के दुखाची जनिती माई के दुखाची रती माई के दुखाची जनिती नाही आदि अंत्य अवसादी आदि अंत्य अवसादी कामने एक मरण्याची सुधारे एक मरण्याची सुधारे एक मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे रती माई के दुखाची जना रती माई के दुखाची जने दुखाची जने रती माई के दुखाची जने आदि अंत्य अवसाने आदि अंत्य अवसाने अवसाने ढोबार खुमाई 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 ढोबार ढोबार विठुबार रे ना आपुला तो एक देव करुणी घावा आपुला तो एक देव करुणे गावा एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणे घावा आपुला तो एक देव करुणे घावा हे आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तिने विना जीवा सुख नोहे तिने विना जीवा सुख नोहे तिने विना जीवा सुख नोहे तिने बिना देवा सुख नोहे रति माई दुखाचे जनते रति माई दुखाचे जनते इन विन जीवा सुख नोहे इन विन जीवा सुख नोहे तेने बिन जीवा सुख नोहे तेने बिन जीवा सुख नोहे रति माई के दुख जिजरी रति माई के दुख जिजनी आपुला तो एक देव करुणे घावा आपुला तो एक देव करुणे घावा आपुला तो एक देव करुणी घावा आपुला तो एक देव करुणी घावा तिने विना जीवा सुख नोहे तिने विना जीवा सुख नोहे ये राते माये का दुखा जनो जया ये राते माये का दुखा जनो तेने विना
जीवा सुख नो है एने विन जीवा सुख नो है एने विन जीवा सुख नो है तेने विन जीवा सुख नो है एरते माई के दुख चिजनी एरते माई के दुख चिजनी नाही आदियाती आवतारा नाही आदि अवसान अवसान नाई आदि आदि नाई आदि आई ना अवसान नाही आदि आदि अवसान नहीं अद्यते अवसान नहीं अद्यते अवसानी 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 नहीं अद्यते नहीं अद्यते नहीं अद्यते अवसाने नहीं अद्यते अवसाने 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 गम पनी पनी आदि आदि अवसानी 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 नाही आदि आदि नाही आदि आदि अवसानी नाही आदि आदि नाही आदि आदि नाही आदि आदि अवसान अवसान नाही आदि आते अवसान नाही आदि अवसान ये रति माये का दुख ये रति माये का दुख
विठ्ठल 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 विठ्ठल. सर्वांनी टाळी वाजवा, भजन करा. विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा. विठ्ठल 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 हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. महाराज की जय. महाराज की जय. सर्व संतन की जय. थोडासा स्वर चालू राहू द्या. आपुला तो एक देव करोनी घ्यावा. आपुला तो एक देव करोनी घ्यावा. तेने विना जीवा सुख नोहे. एरती माई के दुःखाची जनिती. नाही आदि अंती अवसानी. अविनाश करी आपुलिया ऐसे. अविनाश करी आपुलिया ऐसे. लावी मना पिसे गोविंदाचे. एरती माई के दुःखची जनिती. नाही आदि अंती अवसानी. तुका म्हणे एक मरणेची सरे. उत्तमची उरे कीर्ती मागे. एरती माई के दुःखची जनिती. नाही आदि अंती अवसाने. विठाला विठ्ठल कुंडली ज्ञानेश्वर महाराज की जय. महाराज की जय. बाळू मामा की जय. स्वर चालू ठेवा थोडा. आपुला तो एक देव करोनी घ्यावा. आपुला तो एक देव करोनी घ्यावा. तिने विन जीवा सुख नोही. एरती माई के दुःखची जनिती. नाही आदि अंती अवसाने. महायोग पीठे तटे भीमरथ्याम. वरम पुंडरीकाय दातुं मुनिन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करो प्रथम नामना. पांडुरंगा करो प्रथम नामना. पांडुरंगा प्रथम पांडुरंगा प्रथम
करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमः श्री शंकरानंद गुरुपादांबु जन्मने सविलास महामोह ग्राह ग्रासैक कर्मणे तत्पादांबुरुहद्वंद्व सेवा निर्मल चेतसां सुखबोधाय तत्वस्य विवेकोयम विधीयते सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक सेवे लागी सेवक झालो 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 चला गालो निज चरणा तुम चला गालो निज चरणा स्वामी तुकया देवा ओ स्वामी तुकया सेवे लागी सेवक झालो तुमचा लागल निज चरणा है अब स्वामी तुकया देवा यावर न करवा तुमचा लागल निज चरणा ओ स्वामी तुकया देवा यावर न करवा आपुला तो एक देव करोनी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे रती माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसानी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तींनी संपन्न असणारे जगद्गुरु तुकोबरा यांचा यच्च यावत मनुष्य जीवाला जागृती देणारा अभंग आहे विठाला अभंगाचं सूत्र सगळ्यांच्या लक्षात आलं. तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून काय करतायत? जाग करतायत, जागृती देतायत. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, आज या ठिकाणी वैकुंठवासी इंदुबाई धोंडीबा भालेकर या मातेच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी हा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कीर्तनरूपी सेवेच्या माध्यमातून त्या आपल्यातून जाणाऱ्या जीवात्म्याला पुण्य अर्पण करता यावं म्हणून अन्नदान, ज्ञानदान या ठिकाणी आयोजित केलं. अर्थात आपल्या आईचं पुण्यस्मरण करणारी लेकरं भाग्यवान आहेत. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. जगामध्ये अशा काही गोष्टी आहेत की त्या गोष्टीचं वर्णन करणं शक्य नाही. अशा काही गोष्टी जगामध्ये पाहायला मिळतात की तिथे शब्द अपुरे पडतात. अगम्य असणारे विषय आहेत, अवर्णनीय असणारे विषय आहेत. त्यामध्ये देवाचं वर्णन करणं कुणाला जमलं नाही. साधू संतांचं वर्णन करताना शब्द सर काय होतात? अपुरे पडतात. काय वर्णन करावं संतांचं? आणि तिसरं आहे जो आजच्या कीर्तनाचा विषय आहे, आईचं वर्णन करणं सुद्धा जमलं नाही. का? अवर्णनीय असे विषय आहेत. अनंत उपकार जीवनामध्ये जर कुणाचे असतील, शास्त्र सांगतं आमच्यावर काही ऋण आहेत. त्यामध्ये
ऋषीमुनींचं ऋण आमच्यावरती आहे नंबर 1. दुसरं ऋण आहे देवाचं ऋण आमच्यावरती आहे. तिसरं आहे जन्मभूमीचं ऋण आमच्यावरती आहे. भाग्यवान लेकरं आहोत आम्ही. कुठं जन्माला आलो? पवित्र अशा भूमीमध्ये जन्माला आलो. भाग्यवान आहोत या पवित्र भूमीत जन्माला आलो म्हणून कीर्तन आहे. तिकडं इंग्लंडला, फ्रान्सला, अमेरिकेला जर आपला अवतार झाला असता, आपलं प्रागट्य झालं असतं तर अवघड आहे. इथं जन्माला आलो म्हणून परम भाग्य आहे. जन्मभूमीचे आमच्यावरती उपकार आहेत. आणि सर्वात मोठे ऋण जर कुणाचे असतील ना, अरे ज्या पंढरीच्या मालकाला भेटायला आम्ही सगळे जण जातो ना, त्यानं सुद्धा ज्यांची सेवा केली असे कोण? आई बाप. त्या आई वडिलांचे सुद्धा आमच्यावरती अनंत असणारे ऋण आहेत. मग महाराज या ऋणातून उत्तराही होता येतं का? काय उत्तर असेल आपलं? हे मगाशीच सांगितलं. असे कितीही वर्ष श्राद्ध आपण केले, अजून कितीही सोहळे जरी आयोजित केले ना, तरी देखील आई वडिलाच्या ऋणातून उत्तराही होऊ शकत आपण नाही. मग काय आहे महाराज? हा सोहळा कशासाठी आयोजित करायचा? तर हा सोहळा त्यांनी जीवनामध्ये केलेल्या पुण्य स्मरणाचा, किंवा जे पुण्य त्यांनी कमवलं, ज्या पद्धतीनं ते जीवन जगले, त्या जीवनातील गोष्टींचं या ठिकाणी स्मरण आपल्याला घडावं. आपल्या आई वडिलाच्या प्रित्यर्थ अन्नदान घडावं, ज्ञानदान घडावं, म्हणून हा वर्ष श्राद्धाचा विधी. विठाला विठाला. भालेकर कुटुंबाशी आणि त्यातल्या त्यात अतिशय घनिष्ठ असणारे संबंध आहेत साहेबराव मामाशी आमचे. धोंडीभाऊ भालेकर असतील, गौराम दादा असतील, अतिशय कष्टाळू, आणि त्यांच्याच बरोबरीनं त्यांना साथ देणाऱ्या आमच्या धोंडीभाऊ मामांना इंदू आजी होत्या. मी चुकीचं बोलत नाही आणि व्यासपीठावर चुकीच्याची स्तुतीही करणार नाही, पण आपल्या सर्वांना माहित आहे खऱ्या अर्थानं एकदम कष्टप्रद असणारं जीवन या माऊलीनं व्यतीत केलं. आपल्या मालकाच्या खांद्याला खांदा देऊन कष्ट केले, काम केलं, आणि आपला हा संसार त्या ठिकाणी उभा केला. मग या आईचे उपकार आपल्यातून आपण काहीही केलं तरी फिटतील का हो? फिटू शकत नाही. जगामध्ये एकच असा हक्काचा व्यासपीठ आहे, पण ते व्यासपीठ एकदा गेलं ना, मग तुम्ही पुन्हा घरी जा. आपले भाऊ असू द्या, आपली भाऊजाई असू द्या, अजून आपल्या बहिणी सुद्धा असू द्या, पण ज्याच्या जीवनातून आई गेली, मग कळतं आपण सर्वस्व गमावलं. का महाराज? तुकोबराय छान सांगतात. काय बोलतायत? लेकराचं हित जर कोणाला ठाऊक असेल, लेकराचं हित, 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 हे माऊलीचे चित वाहे वाहे माऊलीचे. अरे जीवनातून आई गेली, सगळं संपलं. कितीही तुम्ही तिच्यावरती कविता लिहा, कितीही तुम्ही तिच्यासाठी काहीही करा, पण एक हक्काचं व्यासपीठ आपल्या जीवनातून आपण गमावलं. जीवनामध्ये आई वडील परत मिळणार नाही, सगळ्या गोष्टी मिळतील. जगाच्या मालकाची सेवा, जगाच्या मालकाला पाहण्यासाठी संपूर्ण वारकरी असतील, भाविक असतील, पंढरपुराला जातात, पण तो मालक कुणासाठी उभा राहिला? ज्या पुंडलिकरायानं माय बापाची सेवा केली ना, त्याच्यासाठी तो भगवान परमात्मा विटेवरती उभा राहिला. माऊली माऊली. आईचे अनंत उपकार कितीही त्या ठिकाणी आपण केलं. का महाराज? आपलं हित कशात आहे ना, हे माय त्या ठिकाणी जाणते. कशात आहे आपलं हित? कशानं आपलं हित होईल?
पदोपदी विचार करणारी फक्त एक माऊली आपली आहे. ती जर आपल्या जीवनातून गेली ना, बस आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्या जीवनातला मार्गदर्शक जो हक्काचा आहे तो आपण गमावतो. वाहे माऊलीचे चित, वाहे माऊलीची चित, भाग्यवान लेकरं आहेत. मी म्हटलं होतं त्यांना आपण छोटासा कार्यक्रम आयोजित करू, एक प्रवचन आयोजित करून प्रवचन करून कार्यक्रमाचं हे करू. म्हणजे नाही महाराज, आपल्याला व्यवस्थित पद्धतीने अन्नदान ज्ञानदान चांगल्या पद्धतीचं कीर्तनच आयोजित करायचं आहे. धन्यवाद आहे भालेकर परिवाराला या कार्यक्रमासाठी साथ करणारे आमचे सोमनाथ महाराज पचपिंड असतील, शिवाजी महाराज कापडी असतील, कीर्तनकार आहेत महाराज, आधी करून आमचे परमार्थिक स्नेही आपल्या या परिसराचं भूषण विवेक महाराज धुमाळ असतील, आणि या ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे असे आपले सर्वांच्याच परिचयाचे गागरे भाऊ, आपल्या गावातील आमचे राऊत महाराज, वागचौरे महाराज, चिमटे महाराज, राजू महाराज, विनेकरी, चोपदार, दरेकर बाबा, ही सगळीच मंडळी. आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं आज शूटिंग जे करतायत ते आमचे मित्र प्रशांत भाऊ. या सगळ्या मंडळींना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि माझ्या चिंतनाला सुरुवात करतो. विठाला 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 तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून आम्हाला जागं करतायत. मग जागं करतायत म्हणजे आम्ही काय झोपलेलो आहोत का? आम्ही झोपेत आहोत का म्हणून तुकोबारा तुम्ही आम्हाला जागृती देता? कोण जागा नाही, सगळेच जागे आहेत. पण संत जागा करतायत. हे कुठं जागा करतायत? लौकिक दृष्टीनं संतांना जागा केलं नाही, तर संत हे परमार्थिक दृष्टीनं जागा करतायत की बाबा तू तुझ्या स्वरूपाला जाण, तू कोण आहेस, हे जगत कसं आहे आणि देव काय आहे या संबंधीचा विचार जर कोणाला ठाऊक असेल तर तो संतांना आहे. आणि असे संत आम्हाला या अभंगाच्या माध्यमातून जागृती देतात. ज्ञानोबाराय म्हणतात भजन आवडत नाही असा माणूस नाही. खरं आहे का नाही? कुणाला भजन आवडत नाही? पूर्वी रेडिओवर भक्तिगीतं लागायचे, 6लाच माणूस रेडिओ चालू करून द्यायचा. गोड असायचं महाराज ऐकायला सुद्धा. फिरत्या चाका वरती देसी मातीला कार, विठ्ठला तू वेडा कुंभार. मला सांगा, हे ऐकणारा नास्तिक म्हणता येईल का? कमीत कमी भक्तिगीत ऐकतोय, देवाचं ऐकतोय. मला एवढाच मुद्दा सांगायचा आहे, रेडिओवरती देवाचं भक्तिगीत ऐकलं, भावगीत ऐकलं म्हणजे कमीत कमी त्याला भजन आवडतं. पण महाराज असं जरी असलं तरी सगळीच माणसं भजनाकडं नाहीत. काही जण बरोबर 11:15 सगळेच भजन करतात असं नाही. मग पामर आणि विषयीचा जो वर्ग आहे तो बद्ध जीवाचा वर्ग आहे. असा असणारा बद्ध जीव जो इकडं लक्ष द्यायलाही तयार नाही. तिसरा वर्ग आहे जो जिज्ञासूचा, ज्याचा देवदेव कशासाठी चालला, तर ज्याला वाटतं आपला उद्धार झाला पाहिजे, ज्याला वाटतं या संसारातल्या दुःखाचा नाश झाला पाहिजे आणि परम आनंद जो आहे तो आनंद आपल्या जीवनात प्राप्त झाला पाहिजे, याच्यासाठी ज्याचा परमार्थ आहे, असा एक जिज्ञासूचा वर्ग आहे. तो संतांना विचारतो काय? कायमी उद्धार पावे, कायमी उद्धार पावे, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. समाधान चित्त माझे, काय खंड येईल कर्म, काय
कर समाधान चित्त माझे कळवे उतारावेले कृपा करी नारायण ऐसे समाधान चित्त माझे एक वर्ग असा आहे जो संतांना विचारतो, करा समाधान चित्त माझे, काय हे खंड येईल कर्म, माझा उद्धार कशानं होईल, मला ऊर्ध्वगती कशी प्राप्त होईल, याचा विचार जो करतोय. आणि हा विचार कोण करतो? की ज्याला संसारातलं दुःख कळालं, परमार्थ तोच योग्य रीतीने करू शकतो. ऐका बरं का, गोड सांगतो, परमार्थ तोच योग्य रीतीने करू शकतो ज्याला कळालं की संसार कसा आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे सुखाचा विचार नाही सुखाचा विचार नाही गोडे, नाही कोठे नाही कोठे सुखाचा विचार नाही नाही कोठे. संसार कसा आहे म्हटले, त्याचं लक्षण केलं. संसारती इति संसार, हा जो क्षणाक्षणाला सरतो त्याचं नाव संसार. या संसारामध्ये आल्यानंतर पाहना, अहो आईच्या पोटात असताना, जन्माला येत असताना सुद्धा काय आहे, काय सांगू गर्भीच्या यातना मज भोगीता नारायणा. अरे आईच्या पोटात असल्यापासून दुःख सुरू आहे. जन्म झाल्यानंतर सुद्धा समाजातल्या लोकांकडून दुःखच होत आहे. चिवडवून या नाशी तुझ्या घरच्यांनी केली. जीवन जगत असतानाही दुःखच आहे. पर इथपर्यंत थांबलं नाही, मग मरताना तरी कुठं सुख आहे? असा कुठं उल्लेख आहे का? मरताना सुख मिळालं ते संतांना मिळालं, पण जीवाच्या दृष्टीनं मरताना सुद्धा हा जीव अनंत त्या ठिकाणी दुःखानं व्याप्त आहे. काय दुःख आहे मरताना? ऐका, गोड सांगतो बरं. मनुष्याचा मृत्यू ज्या वेळेला जवळ येतो त्यावेळेला दोन प्रकारचं दुःख असतं. एक, आयुष्यभर कष्ट करून भरपूर प्रॉपर्टी जमा केली, भरपूर काही इमला उभा केला, शेजारच्याचं 1 एकरचं अर्धा एकर ठेवलं, उन्हाळ्यात काय काम आहे मग? असा नांगर धरला, कमी करून 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 एकरावाला अर्धा एकरावा आणला. का? आपली जमीन वाढावी. एवढं केलं, हे सगळं केलं, पण त्याला एक दुःख होतंय मरताना. काय? हे सगळं उभं केलं बुवा, पण याच्यातलं आता मात्र माझ्या बरोबर काहीही येऊ शकत नाही, याचं एक दुःख होत आहे. दुसरं दुःख असं होत आहे, ज्या भावासाठी, बहिणीसाठी, सगळ्यांसाठी त्या ठिकाणी त्या ठिकाणी राबलो, कष्ट केले, पण ह्या सगळ्यांना आता मला काय करावं लागणार आहे? सोडून जावं लागणार आहे. दुःख आहे का नाही सर? हे सगळं दुःख होत आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, मृत्यू ज्या वेळेला जवळ येतो त्यावेळेला मला वाटतं मंडपात बसलेल्या बऱ्याचसा वर्ग शेतकरी आहे, सगळ्यांना विंचवाचा अनुभव असेल. विंचू चावल्यावर कसं वाटतं? बरं वाटतं, गार वाटतं, थंड. अरे एक विंचू चावला तर झोप येत नाही. किती किती थोडं बोला ना. एक विंचू चावला तर झोप येत नाही. असे हजारो विंचू चावल्याचं दुःख मरताना होतं. परमार्थ का करायचा? या दुःखातून वेगळं होण्यासाठी. विठाला विठाला माऊलींना सांगावं लागलं प्रपंच कसा आहे म्हटले. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाच्या श्रवणी. कैची दुःख निद्रा अंथरुणी इंगळाच्या. म्हणजे वाह, छान पैकी एक बाज त्या ठिकाण आहे. त्या बाजेवरती अगदी सुंदर अशा प्रकारचे, आता सुंदर म्हणता येईल का, छोटे 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 असणारे इंगळ त्या ठिकाणी पसरवलेत. आणि ज्ञानोबा म्हणतात अशा इंगळाच्या बाजेवरती सुखाची निद्रा येईल. असं होईल का कधी? संतांनी सांगितलं, अरे बाबा आम्हाला माहित आहे, ठाऊकची आहे संसार दुःखाचा, चित्ती क्षीण त्याचा,
ज्ञानोबा हरिपठात सुद्धा सांगतात, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, होऊ नका वाया मेरा जाण्या, होऊ नका रे मुखे मना, रे मुखे मना, मुखे मना वाया रे धारा, हरि वीणा वाया रे वाया, हरि वीणा हरि मुखे मना, 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 मुखे मना. प्रपंचातलं सुख जर पाहिलं तर कसं आहे, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता ये वढे. हे इथं ऐकायचं आणि परत आपलं पहिले पाढे. अहो, आणि याच्यात बदल होत नाही तोपर्यंत परमार्थ करावा लागतो बरं का. ज्या दिवशी बदल झाला त्या दिवशी परमार्थ पूर्ण झाला. महाराज सांगतात पंचदशीमध्ये सुद्धा, माया कशी खोटी आहे, संसार कसा खोटा आहे हे अगोदर कळावं. ज्या दिवशी संसार खोटा आहे, माया खोटी आहे, देहाच्या संबंधी असणारे सगळे नाते खोटे आहेत, हा देहच खोटा आहे आणि देह संबंधाने असणारा सर्व पसारा खोटा आहे, हा निश्चय जर झाला तर अद्वैत ब्रह्मचित्तामध्ये दृढ झाल्याशिवाय राहत नाही. मीच देव आहे हा बोध झाल्याशिवाय राहत नाही. विठाला 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 विठाला. जीवाला सुख का होत नाही त्याचं कारण आहे, जीव हा पंच विषयामध्ये गुंतला आहे. प्रत्येक जण पंच विषय भोगतोय, विषयाच्या पाठीमागं लागलाय. संतांनी सांगितलं विषयाचे सुख बेगडाची बाहुली, पण हे सांगून सुद्धा हा जीव मी अल्पज्ञ आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी पापी आहे, मी पुण्यवान आहे, अशा पद्धतीच्या विचारात गुंतलेला आहे. सुख दुःख त्या ठिकाणी भोगतोय महाराज. कोण या ठिकाणी पंचविषय भोगत नाही. आपल्याला दुःख व्हायचं कारण एकच आहे. कशामुळे दुःख होतं? विषयामुळे दुःख होतं. कोणते विषय जीव भोगतो? पंच ज्ञानेंद्रियानं पंच विषयाचं त्या ठिकाणी दुःख, पंच ज्ञानेंद्रियानं पंच विषय हा जीव त्या ठिकाणी भोगतोय. पाच ज्ञानेंद्रिय मी नेहमी सांगत असतो. श्रोत्र इंद्रियानं कशाचं ज्ञान होतं? शब्दाचं ज्ञान होतं. त्वग इंद्रियानं कशाचं ज्ञान होतं? स्पर्शाचं ज्ञान होतं. चक्षु इंद्रियानं कशाचं ज्ञान होतं? रूपाचं ज्ञान होतं. घ्राण इंद्रियानं कशाचं ज्ञान होतं? गंधाचा ठसका लागला का नाही? तुम्हाला लगेच विषयाची झलक मिळाली पाहायला. गंधाचं ज्ञान होतं. आणि रस इंद्रियानं वा काय सुंदर वास सुटलाय, रसाचं ज्ञान होतं. भोगतोय का नाही जीव हे पंचविषय? या पंचविषयामुळे जीवाला त्या ठिकाणी दुःख भोगावं लागतं. भगवंत गीतेमध्ये सांगतात, श्रोत्रम चक्षुस्पर्शनंच रसनम घ्राणमेवच अधिष्ठाय मनश्चाय विषयानुपसेवते. मग ज्याला कळालं विषय सुख हे अनित्य आहे, विषयामध्ये सुख नाही. खरं सुख जर कशात असेल तर भगवंताच्या प्राप्तीत आहे, असा एक जिज्ञासूचा वर्ग आहे. तुकोबारा, तुम्ही जाग कुणाला करता? जे पहाटच्या भजनाला येतात कुणाला जाग करता? उठा उठा साधू संत, उठा उठा साधू संत, साधू संत, साधू संत, पोलाले साधा पोलाले, साधा पोलाले जाईल हा नरदेह, जाईल हा नरदेह, जाईल हा नरदेह, जाईल हा नरदेह. मग कैसा भगवंत, मग
मग कैसा भगवंता मग कैसा भगवंत कैसा भगवंता उठून वेगेसी चला जाऊ रावलासी जाऊ रावलासी उठून वेगेसी चला जाऊ रावलासी उठून वेगेसी चला जाऊ रावलासी जाऊ रावला. साधू संतांनी काय केलं? नामदेव महाराज म्हणतात उठा. कशाला? उठू नका, नाही तर माणसं तयार झालं काय? उठा म्हणले. कशा करता उठा? जागे व्हा. कुठं जाग व्हा? अरे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जाग व्हा. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे दुःख होतं याचं कारण काय आहे? अंतःकरणात असणारे दोष आहेत. तो जोपर्यंत दोष जात नाही तोपर्यंत भजन करा. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. जोपर्यंत या जीवाला स्वरूपाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं हा जीव सुखी होऊ शकत नाही. हे ज्याला कळालं आणि जो भगवंताच्या मार्गाला लागला तो त्या ठिकाणी कोण आहे? जिज्ञासू आहे. आणि ज्याला देव कळाला, आत्मज्ञान त्या ठिकाणी झालं, त्याला त्रिविध दुःख होत नाही. महाराज कसं होत नाही? आत्मज्ञानानं जे परिपूर्ण असतात ते संत असतात. एक छोटंसं उदाहरण आपल्या समोर सांगतो. तुकोबारायांच्या 14 टाळकऱ्यांपैकी शिवबा कासार नावाचे एक टाळकरी होते. संतांना का दुःख झालं नाही? ऐका. त्या शिवबा कासारच्या पत्नीला असं वाटावं आपला पती रोज तुकोबांच्या कीर्तनाला जातो, रोज भजन करतो, संसाराकडे मात्र पाहायला तयार नाही. प्रपंच करायचा म्हणजे काय पाहिजे? काय पाहिजे? पैसा पाहिजे. उठलं सुटलं की रोज कीर्तनाला जायचं, हे करून कुठं प्रपंच चालत असतो का असं वाटावं. आणि तिनं एक दिवस शिवबा कासारांजवळ तुकोबारायांच्या बद्दल अपशब्द बोलावेत. आता शिवबा कासार जोपर्यंत त्यांची पत्नी त्यांना बोलत होती तोपर्यंत ऐकून घेतलं, एक क्षमता असते. पण ज्या वेळेला आपल्या गुरुवर्यांबद्दल अपशब्द आपली पत्नी बोलते त्यावेळेला मात्र राग अनावर झाला. आणि शिवबा कासारनं काय केलं? आपल्या पत्नीच्या कानशिलात लगावले. आपल्या इथल्या शिवबाचं नाही सांगत. जशी कानाखाली मारली, हिला वाटलं आता आपला डोस चालणार, थोडंसं शांत राहिलेलं बरं. 2 महिने त्या ठिकाणा जाऊन दिले. आणि 2 महिन्यानंतर 2 महिने शिवबा कासार सारखे कीर्तनाला जायचे. लावणी मृदंग स्मृती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने तुकोबारायांच्या कीर्तनाला जायचे. सारखं कीर्तन चालू आहे, भजन चालू आहे. जया परमार्थाची चाड तेने गोळा करावेली गाड, तेने सांडावेले गाड, धरोनी भजनाची चाड नामस्मरता आदरे. सारखं तुकोबारांबरोबर त्या ठिकाणी भजनात दंग झाले. आणि 2 महिन्यानं या पत्नीच्या मनात आलं. त्या दिवशी नेमकी तुकोबारायांचं कीर्तन शिवबा कासारांच्या गावी होतं. आणि त्या पत्नीनं सांगितलं, अहो एक काम करा, खऱ्या अर्थानं दिवाळी जर कोणती असेल ना म्हटले तर साधू संत घराचे दरवाजे साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. तुकोबारा सुंदर प्रमाण देतात. नवे दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे संत जन भेटतील, संत घरी येतील, हीच आपल्यासाठी दिवाळी आहे. आणि म्हणून त्या ठिकाणं त्या पत्नीनं आपल्या पतीला सांगावं, शिवबा कासारांना सांगावं, महाराजांना त्या ठिकाणी आपल्या घरी घेऊन या. शिवबा कासाराला वाटलं आपल्या पत्नीच्या मनात अंतःकरणात चांगला विवेक जागृत झाला असेल. तुकोबांना येण्याचं निमंत्रण दिलं. महाराज त्या ठिकाणी शिवबा कासारच्या घरी येत आहेत. या पत्नीनं भली मोठी किराण्याची यादी केली.
आणि महाराजांना गोडधोड जेवण करूया म्हणून त्या ठिकाणी किराणा आणण्यासाठी गावातल्या दुकानात पाठवून दिलं आणि महाराजांना आंघोळीसाठी पाणी ठेवलं. बरं ऐका, आंघोळीला पाणी ठेवलं महाराज. पाणी इतकं गरम झालं, इतकं गरम झालं. आता आंघोळीचं पाणी आहे, त्याला काही लिमिट असतं ना. पाणी उकळायला लागलं. इतकं पाणी उकळलं, जर त्या पाण्यामध्ये एखादा दगड जर टाकला ना तर दगडाचे 2 तुकडे होतील. एवढं पाणी उकळलं. तुकोबारांना आंघोळीला बसण्यासाठी सांगितलं आणि या शिवबा कासारच्या पत्नीनं ते उकळतं पाणी घेतलं. मुक्त पुरुष कुणाला म्हणावं, संत कुणाला म्हणावं, प्रपंचात जरी दुःख आलं तरी त्या दुःखाचा ते दुःख त्या ठिकाणी संतांनी ते दुःख आपल्याला लावून घेतलं नाही, ते दुःख आपल्या प्रारब्धावरती टाकलं. त्या शिवबा कासारच्या पत्नीनं ते उकळतं पाणी की ज्या पाण्यामध्ये दगड टाकल्यानंतर त्या दगडाचे 2 तुकडे होतील असं उकळलेलं पाणी घेतलं आणि महाराजांच्या अंगावरती ओतलं. मी सांगितलं वासुंद्यातले शिवबा नव्हते ते. एवढं केल्यानंतर दगडाचे जर 2 तुकडे होतात तर तुकोबारायांना काय वेदना झाली असतील हो. जळ माझी काया लागला जळ माझी काया लागला वनवा माझी काया लागला वनवा माझी काया लागला वनवा माझी काया लागला वनवा जळ माझी काया लागला वनवा माझी काया लागला वनवा माझी काया लागला वनवा धावर केशव केशव ए धावर धावर केशवा माया बापा जगद्गुरु तुकोबारायानं पांडुरंगाचा धावा चालू करावा. हे धाव रे केशवा. अंगाची लाही लाही झाली पण त्या आई समान असणाऱ्या मातेला जगद्गुरु तुकोबारानं काही न बोलावं, धावर पांडुरंगाचा धावा करावा. हे माय बापा, हे पांडुरंगा. अरे धावर केशवा धावर केशवा केशवा अरे धावर केशवा धावर केशवा केशवा माया बापा धावरे केशवा धावरे माय बापा केशवा धावरे धावरे माय बापा धावरे केशव माय बापा धावरे केशव माय बापा माझी काया लागला वनवा जय माझी काया लागला वनवा जय माझी काया लागला वनवा अरे आपल्या अंगाला जर थोडंसं खरचटलं ना तर काय वेदना होत आहेत. अख्खं उकळलेलं पाणी अंगावर पडावं आणि तुकोबारायानं कोणाचा धावा करावा. धावरे केशवा
रे केशवा माय बापा केशवा माय बापा. अरे जगाच्या मालकानं संतासाठी उभं राहावं याचं कारण आपला संपूर्ण व्यवहार जगाच्या मालकावरती संतांनी सोपवला होता. विठाला साधू कुणाला म्हणावं? आपल्याकडे निष्ठा कमी आणि निष्ठा निष्ठी जास्त आहे. संतांकडे निष्ठा होती, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नको. अरे उकळलेलं पाणी टाकलं तुकोबारायांच्या अंगावर आणि परिणाम कोणाच्या शरीरावर झाला? ज्या माय माऊलीनं उकळलेलं पाणी टाकलं तिच्या अंगावरती काय झाले? फोड उमटले महाराज. अंगावरती फोड उमटले. आपला पती किराणा घेऊन आल्यानंतर सगळा झालेला प्रकार सांगितला. तुकोबारायांकडे त्या ठिकाणी दोघही जण गेले आणि तुकोबारायांनी सांगितलं त्या जागेवरली माती फक्त आपल्या अंगाला लावा. अरे तुकोबारायांच्या अंगावरती ज्या ठिकाणी पाणी ओतलं त्या जागेतली माती जेव्हा त्या माय माऊलीच्या अंगाला लावली ना तिच्या अंगावरचे कोड सुद्धा काय झाले? निघून गेले. यांना मुक्त पुरुष म्हणावं. आम्हाला संसार करत असताना दुःख होतं आणि संतांना हा संसार करत असताना संसारातलं दुःख संतांना कधी जाणवलं नाही. उलट संत म्हणतात बरे झाले देवा निघाले दिवाळी. आपलं दिवाळ निघलं तर सप्ताह बंद, कार्यक्रमाला यायचं बंद. आपण सगळे दोष कोणाला देतो? त्याला कळत नव्हतं का? म्हणजे कोणाला? त्या पांडुरंगानं त्याला कळत नव्हतं का? त्यानं मला या गोष्टी माझ्या जीवनात घडवल्या. आपण त्याला दोष देतो महाराज. पण संतांनी सगळा भार त्याच्यावर टाकला आणि संसार हा प्रारब्धावरती टाकला म्हणून संतांचा संसार चांगला झाला आणि आपल्याला संसारात दुःख होतं. विठाला जगद्गुरु तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून जाग करतायत. कुणाला जाग करतायत? जे जागे झाले असे ज्ञानोबराय असतील, नाथबाबा असतील, अधिकरून मुक्त महात्मे असतील, ब्रह्मवेत्ते पुरुष असतील की ज्यांना आत्मज्ञान संपन्नता आहे किंवा ज्यांना आत्मज्ञान झालेलं आहे त्यांना जागा करण्याची गरज नाही. ते कसे आहेत? जागेच आहेत. मग जागा कुणाला करतायत? तर जो विषयामध्ये गुंतलेला आहे तोही जागा होणार जोगा नाही. मला एक सांगा सरपंच, झोपलेल्याला जागा करता येतं की झोपेचं सोंग घेतलेल्याला लवकर जागा करता येईल? अरे झोपलेल्याला जागा करता येतं का झोपेचं सोंग घेतलेल्याला? तुम्ही किती हाका मारा, ज्यानं ढोंग केलाय ना तो जागाच होणार नाही. पण जो खरा झोपलाय तो जागा होऊ शकतो. झोपेचं सोंग घेतलेला कधी जागा होत नाही. जे जागे झाले त्यांना जागा होण्याची गरज नाही. तुकोबारा तुम्ही जागा कुणाला करता? जो जिज्ञासू आहे, ज्याचा परमार्थ ओरिजिनल आहे, देव प्राप्तीसाठी आहे, त्याला तुकोबारा आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये स्वरूप जागृती आपुला तो एक देवा करून घ्यावा. 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 देवा सुख नाही
दुःखाचे जनाते रती माये का दुःखाचे जनाते रती माये का दुःखाचे जनाते रती माये का दुःखाचे जनाते रती माई गे दुःखाची रती माई गे दुःखाची जनते रती माई गे दुःखाची जनते रती माई गे करने क्या बात विनाचे वासुकन है मेरा जीवासुकन तो एक देव करुणे क्या बात विना जीवा सुखनो है तेरे बिना जीवा सुखनो है सुखनो है सुखनो है. महाराज सांगताय देवाला आपलंसं करा बाबानो. कुणाला आपलंसं करा? देव किती किलोमीटर लांब आहे त्याला आपलंसं करायला? तुम्ही तर संत प्रमाणानं सांगता तुझा हे तुझं पाशी परी तो जागा चुकलासी. पण हे जर आहे तर तुम्ही पुन्हा सांगता आपुला तो एक देव करून घ्यावा. हे कसं? आपला करून घ्यावा, आपला देव करून घ्यावा आणि आपला निश्चित असा एक देव करून घ्यावा. महाराज तुम्हाला नेमकं म्हणायचंय काय? आपुला म्हणजे मी, तो म्हणजे ते, आणि देव म्हणजे ब्रह्म. वेष्टी दृष्टीनं त्याला आत्मा म्हणा आणि समिष्टी दृष्टीनं त्याला ब्रह्म म्हणा. तो देव तूच आहेस. नवे नवे जीव हाच देव आहे. अयम आत्मा ब्रह्म तूच देव आहे. तत्वमसी महावाक्य तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून सांगतायत की तू देवच आहेस. फक्त भ्रमामुळे, विपरीत असणाऱ्या भ्रमामुळे तुला त्याचं ज्ञान नाही. मग काय करावं लागेल? तर संतांच्या माध्यमातून, ज्या संतांना हे ज्ञान आहे, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानीन सत्वदर्शनाः. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आती अनावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. संतांच्या माध्यमातून जो परमात्मा आहे ना, तो देव आपलासा करून घ्या असा उपदेश तुकोबरा या अशा पद्धतीची जागृती या अभंगात देतात. विठाला श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज की जय. जीवाला स्वतःच्या बुद्धीनं हे ज्ञान होऊ शकत नाही. माऊली हरिपाठात सांगतात काय प्रमाण आहे? मनोमार्गे गेला तो येथेची मुकला हरिफाटी स्थिरावाला तोची धन्य. मग काय करावं लागेल? अरे सोपं सांगतो ना. निर्बुद्ध असणारा प्राणी, ज्याला बुद्धी नाहीच असं म्हणा, असा रेडा नावाचा प्राणी. पण त्या रेड्याला सुद्धा ज्ञानोबारायांचा स्पर्श झाला तर रेडा काय बोलू लागला? वेद बोलू लागला. आता हे झालं जीवाच्या बद्दल सांगितलं. अचेतन असणारी वस्तू आहे, निर्जीव असणारी वस्तू आहे. अरे निर्जीव भिंत सुद्धा चालायला लागते, पण स्पर्श कुणाचा घडावा? तुम्ही चालून पाहता का एकदा? तुम्ही म्हणसान तुम्हीच प्रयोग करून पहा ना. आपल्याला ते शक्य नाही, संतांना ते शक्य झालं. याचं कारण संतांचं जीवन कसं झालं? देशकाल वस्तू भेदमावळला. प्रत्येक गोष्टीमध्ये देव दिसू लागला. पण जीवाला स्वतःच्या बुद्धीनं त्या ठिकाणी हे ज्ञान होऊ शकत नाही. त्याच्याकरता कुणाची गरज आहे? हरिप्राप्तीसी उपाय आणि धरावे संतांचे ते पाय. ज्याला वाटतं देव आपला असा करून घ्यावा, त्यानं कुणाची शरणागती करावी, कुणाचा दास व्हावं? त्यानं संतांचं दास व्हावं. ज्यांनी जे संतांचा दास झाले, देव त्यांचा दास झाला. विठाला श्रीखंड्या चंदना श्रीखंड्या चंदना उगाळोनी करी. श्रीखंड्या चंदना उगाळोनी करी. श्रीखंड्या चंदना उगाळोनी करी. श्री गंगा तिरी
श्रीखंड चंदन श्रीखंड चंदन उगवणी नाथ महाराजांच्या घरी भगवंतानं कावडीनं पाणी व्हावं, नाथांच्या घरी दत्ताचा अवतार घेऊन चोपदार म्हणून काम करावं. कशासाठी महाराज? नाथांना तो परमात्मा नाथांनी आपलासा केलेला होता. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. का देवाला आपलंसं करून घ्यावं? तेने विना जीवा सुखानो हे विना जीवा सुखनो तेने विना जीवा सुखनो तेने विना जीवा आपुला तो एक आपुला तो एक आपुला तो एक देवा करणे घ्यावा आपुला तो एक आपुला तो एक आपुला तो एक देवा करणे घ्यावा आपुला तो एक देवा करणे घ्यावा तेने विना जीवा सुख नये देवा करणे घ्यावा तेने विना जीवा सुख नये आपुला तो एक देवा करणे घ्यावा तेने विना जीवा सुख नये आपुला एक देवा करणे घ्यावा तेने विना जीवा सुख नये विना देवा सुख नये तेने विना देवा सुख नये रात माईक रात माईक रात माईक दुःखात जाणाते रात माईक रात माईक रात माईक दुःखात जाणा तुकोबरा अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतायत. प्रथम चरणामध्ये तुकोबरा बोलतायत आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे. जीवाला जर सुख पाहिजे असेल, कोणत्या जीवाला? जो परमार्थामध्ये लागलेला आहे, असा परमार्थिक जीव सांगितला. त्याला जर सुख प्राप्त करायचं असेल, आनंद प्राप्त करायचा असेल, तर त्यानं काय करावं? देवाला आपलंसं करून घ्यावं. का? तर देवा व्यतिरिक्त जेवढे जेवढे पदार्थ आहेत, महाराज एका ठिकाणी सांगतात यत्र यत्र दृश्यत्वम तत्र तत्र मिथ्यात्वम. जेवढे जेवढे पदार्थ या दृष्टीनं दिसतात, लक्षपूर्वक आहे का बरं? जेवढे जेवढे पदार्थ डोळ्यानं दिसतात तेवढ्या तेवढ्या पदार्थांचा काय होतो? वियोग होतो. जेवढे जेवढे पदार्थ डोळ्यानं दिसतात तेवढे तेवढे पदार्थ कसे आहेत? तत्र तत्र मिथ्यात्वम. ते सगळेच्या सगळे पदार्थ खोटे आहेत. हे नसेल समजलं तर महाराजांचं प्रमाण सांगतो. सत्य तो भवनदीचा तारा, खोट्या खोट्याचा पसारा. एक देव सत्य आहे आणि जीव हाच देव आहे, याचं ज्ञान करून घेणं म्हणजेच आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे. का देवाला आपलंसं करावं? तर देवा व्यतिरिक्त जे देहादी पदार्थ आहेत किंवा देह संबंधानं जे जे पदार्थ आहेत ते सगळे कसे आहेत? खोटे आहेत, माईक आहेत. इरती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसान. मला एक सांगा, मृगजळ कधी दिसतं? पावसाळ्यात. मग उन्हाचं दिसतं. बरं, सकाळी दिसतं का संध्याकाळी दिसतं? दुपारी दिसतं. कडक ऊन असेल त्यावेळेला काय दिसतं? मृगजळ दिसतं. बरं, मृगजळ दिसतं का भासतं? मग दिसलेलं खरं का भासलेलं खरं? अरे ह्या डोळ्यानं दिसलेलंही खरं नाही आणि भासलेलंही खरं नाही. विठाला विठाला विठाला. जर देहच खोटा आहे तर खोट्या देहानं, हा देह जर खोटा ठरला तर खोट्या देहाचे डोळे खरे का सर? आता बोला की. आणि खोट्या डोळ्यानं दिसणारं जगत खरं का खोटं? एक लक्षात घ्या. बस एवढा सिद्धांत सांगितलं तरी तुम्हाला कीर्तन कळालं. ऐका, देह कसे झाले, जीव कसे झाले. मुळात असणारा परमात्मा हा एक आहे. एक असणारा परमात्मा, पण त्याच परमात्म्याला माया उपाधी लागली तर तो ईश्वर झाला. त्याच ब्रह्माला अविद्या उपाधी लागली तर तो जीव झाला.
आणि त्याच परमात्म्याला दया उपाधी लागली तर ते संत झाले. ऐका, जीवांच्या उत्पत्त्या कशा झाल्या? मूळ असणारा परमात्मा हा एकच आहे, पण एकट्याला कर्मेना म्हणून त्यानं काय केलं, आपल्या सगळ्यांची निर्मिती केली आणि तो खेळ खेळू लागला महाराज. मग हा खेळ कसा देव खेळवतोय, तर इथं ज्याचं त्याचं कर्म काम करतं. कोणी सुखी आहे, कोणी दुःखी आहे, कोणी पाप करतोय, कोणी पुण्य करतो आहे. या सगळ्या गोष्टी कशामुळं घडतायत? आपल्या जीवनात असणारं पूर्वीचं प्रारब्ध आपण त्या ठिकाणी भोगतोय. देह कसे उत्पन्न झाले, तर देव एकच आहे. त्यालाच तुम्ही एकाच देवाला त्या ठिकाणी, त्याला आत्मा म्हणा, ब्रह्म म्हणा, त्या परमात्म्यानं मायेचा स्वीकार केला आणि मायेचा स्वीकार करून पहिलं भूत उत्पन्न केलं. तुम्ही म्हणाल आता हे 12 वाजता काही भूताचं सांगायला लागलं. पहिलं भूत उत्पन्न केलं, त्याचं नाव आहे आकाश. कोणतं भूत उत्पन्न केलं? आकाश नावाचं. मग आकाशाची आई कोण झाली? अरे, मायेनं पहिलं भूत उत्पन्न केलं. कोण? आकाश. आकाशाची आई कोण झाली? माया. वाह. आकाशापासून वायू उत्पन्न झाला, वायूपासून तेज उत्पन्न झालं, तेजापासून जल उत्पन्न झालं, जलापासून पृथ्वी उत्पन्न झाली. पृथ्वी हे शेवटचं तत्व आहे. या 5 पंचमहाभूतापासून जीवांच्या उत्पत्त्या झाल्या. या 5 पंचमहाभूतापासून ही सृष्टी उत्पन्न झाली, जगत उत्पन्न झालं. असंख्य 84 लक्ष जीव त्या ठिकाणी जन्माला आले, या 5 महाभूतापासून झाले. कीर्तन ऐकत असा लक्षपूर्वक तर इकडे लक्ष द्या. जी 5 भूतापासून हे देह उत्पन्न झाले, ती पंचमहाभूतांची आई कोण? माया त्यांची आई ठरली. आणि माया खरी का खोटी? बोला की. माया ही जर खोटी आहे, तर खोट्या आईपासून झालेली लेकरं. आकाश कसं ठरलं? बोला बोला बोला. खोटं ठरलं. आकाशापासून उत्पन्न झालेला वायू कसा ठरला? खोटा ठरला. वायूपासून उत्पन्न झालेलं तेज कसं ठरलं? खोटंच ठरलं. तेजापासून उत्पन्न झालेलं जल कसं ठरलं? वाह, खोटं ठरलं. जलापासून उत्पन्न झालेली पृथ्वी कशी ठरली? खोटी ठरली. आता पहा, श्रद्धांजलीला आल्यावर त्यांचा देह 5 तत्वात. मग ही जर 5 तत्व खोटी ठरली, तर या 5 तत्वापासून उत्पन्न झालेला हा देह सुद्धा खरा की खोटा? देह सुद्धा कसा ठरला? खोटाच ठरला. मग सत्य काय आहे? भाष्यकार आपल्या श्लोकात सांगतात, सत्यचित घनम अनंत अद्वयम सर्वदृश्य रहितम निरामयम तत्पदम विमलद्वयम शिवम तत्साहमिति मौनमाश्रये. तुकोबारायांना वाटलं एवढं संस्कृत लोकाला कळतंय का नाही कुणास ठाऊक. तुकोबाराय म्हणतात, जगातला सत्य पदार्थ एकच आहे, तो म्हणजे देव, आणि तो आपलासा करून घ्या. देवा व्यतिरिक्त हे शरीर कसं आहे, तर शरीरच नाशवान आहे. आणि देह संबंधाने जो परिवार आहे, आपल्यातलं कोण टिकलं? आपल्याला किती पिढ्यांपर्यंत माहित आहे? आजा मेला पण जा मेला, बापही मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आता फक्त इंदुआजीचा फोटो आहे, इथं बसले बसले विचार करायचा. एक दिवस माझ्या सकट आपला सुद्धा कार्यक्रम ठरलेला आहे, पण याच्या अगोदर काय करावं, याच्या अगोदर काय करावं, तर याच्या अगोदर जाग व्हावं. तुकोबारा सांगतात, देवाला आपलंसं करावं. विठाला 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 का हो तुकोबारा, तुम्ही सांगता देवाला आपलंसं करा, देव आपलासा करा, पण याच्यासाठी काहीतरी साधन पाहिजे ना. आम्हाला पंढरपूरला जायचंय म्हटल्यानंतर गाडी नको का? कसं जाणार? मग आम्हाला जर जायचंय म्हटल्यानंतर साधन पाहिजे. तुकोबारा अभंगाच्या 3ऱ्या चरणात साधन सांगतात, अविनाश करी आपण ऐसे, अविनाश करी आपण अविनाश करी आपण ऐसे, अविनाश करी विनाश करी आपुली आईसे,
अविनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया अभिमान पिसा गोविंदाचे लाभिमान पिसे गोविंदाचे रती माई क्या दुःखाची जनिनी रती माई क्या दुःखाची जनिनी गोविंदाचे रती माई दुःखाची जनावरे रती माई दुःखाची जाता जाता अजून एक प्रक्रिया सांगून जातो ऐका. जीवनात दुःख होत आहे त्याच्याकरता साधन सांगितलं. लावे मना पिसे गोविंदाचे भगवंताचं चिंतन करावं. इथं जे तुम्ही ऐकताय त्याच्यातलं काही वाया जाणार नाही आणि संसारातलं काही बरोबर येणार नाही. जे कमवायचं आहे ते हेच जीवनामध्ये कमवायचं आहे. नामचिंतन करावं, आपला उद्धार करून घ्यावा. अहो सांगायचं जर झालं तर संसारातलं दुःख कुठपर्यंत, जोपर्यंत हे शरीर आहे तोपर्यंत हे दुःख आहे. शरीर कशामुळं त्या ठिकाणी उत्पन्न झालं तर पापपुण्यामुळे झालं. पापपुण्य कशामुळं घडलं तर अनुकूल प्रतिकूल ज्ञानामुळे घडलं. अनुकूल प्रतिकूल ज्ञान कशामुळे झालं? भेदामुळे झालं. भेद कशामुळे झाला तर आत्मस्वरूपाचं असणाऱ्या अज्ञानामुळे झाला. मग आपल्याला काय घालवावं लागेल? अज्ञान घालवावं लागेल. जीवाला स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान नाही, ते ज्ञान करण्यासाठी, ते ज्ञान करून घेण्यासाठी काय करावं लागेल? लावी मना पिसे गोविंदाचे भगवंताचं चिंतन करावं लागेल, नामस्मरण करावं लागेल. भगवंताचं नामानं काय होईल महाराज? ज्यानं भगवंताचं नामचिंतन केलं देव त्याची चिंता करतो. या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. 5 वर्षाच्या लेकराबरोबर देवानं यावं. 5 वर्षाच्या लेकरासाठी देवानं उभं राहावं. 5 वर्षाच्या लेकराबरोबर देवानं बोलावं, त्याच्या हातून नैवेद्य खावा, त्याच्या हातून दूध प्यावं. का महाराज? काय केलं नामदेव महाराजानं? भगवंताचं चिंतन केलं आणि जगाच्या मालकाला दया आली, भगवान परमात्म्याला दया आली आणि विसोबांच्या रूपानं पांडुरंग परमात्म्यानं विसोबांचं रूप घ्यावं आणि नामदेवरायांना परमात्म्याचा निर्गुण साक्षात्कार करून द्यावा. मग नामदेवरायांना कळालं की या जगामध्ये वास्तव जर सत्य काय असेल, जागं जर कोण असेल तर तो एक देव आहे, परमात्मा आहे. महाराज आपल्याला जागं करतायत. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग 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 बोलते, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते. ओ जागता जगदेव राखा काही भाव, जागता जगदेव राखा काही भाव, अवघा क्षेत्रपाळ पूजा वासक, अवघा क्षेत्रपाळ पूजा वासक, जगजोगी
जोगी जग जोगी जाग जाग बोलते ओ जग जोगी जाग जाग बोलते जग जोगी जाग जाग बोलते जग जोगी जाग बोलते या जगामध्ये जर जागा कोण असेल ना, जागृत जर कोण असेल, जगाला दान देणारा कोण असेल, जगतरूपी दान करणारा जर कोण असेल, तर तो कोण आहे? एक देव आहे. आणि तो देव दुसरा तिसरा कोणी नसून जीव हाच देव आहे. जीव हाच देव आहे. आपलं मूळ स्वरूप आपण देवच आहोत, पण भ्रमामुळे आपल्याला कळत नाही. त्याच्याकरता काय करावं लागेल? श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू तद्विज्ञानायर्थम गुरुमेवाभिगच्छेत समित्पानिम श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम अशा सद्गुरूंची तत्पादांबुरुहद्वंद्व सेवा निर्मल चेतसाम सुखबोधाय तत्वस्य विवेकोयम विधीयते. किंवा माऊली बोलतात, तनु मनोजीवे चरणासी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकळ. अशा संतांच्या दारात श्वान म्हणून जरी राहिलो तरी उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. विठाला 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 विठाला. जगाचा मालक सगळ्यांचा सांभाळ करतो, सगळ्यांचा उद्धार करतो. पण आपण काय केलं पाहिजे? आपण काय केलं पाहिजे? हातानं टाळी आणि मुखानं एकदा सगळेजण हात वर करा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरि जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हरि जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. जय जय हरि जय 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 टाळी टाळी. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. आपली कीर्ती जर अमर राहावी वाटत असेल, आपल्याला नित्यानंदाची प्राप्ती व्हावी वाटत असेल, आत्म्याचा आनंद उपभोगावा वाटत असेल, आपली कीर्ती राहावी वाटत असेल, अविनाश पदाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल, तर कुणाचाही दास होऊ नका. कुणाचा दास व्हा, कुणाचा दास व्हा. आपण काय कमी याची लेकरं नाहीत महाराज, आपण कुणाची लेकरं आहोत. जंबू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव, हे जंबू या द्वीपा माझी पंढरपूर गाव. टाळी सगळ्यांनी एक टाळी. शबास जय हो. जंबू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव, जंबू या द्वीपा पंढरपूर गाव. तुम्ही पाठीमागची मंडळी टाळी का वाजवत नाही? वा वा, एक टाळी. हा धर्माचे नगर देखा, विठ्ठल पाटील त्याचे नाव, नगर देखा पाटील त्याचे नाव, धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव, धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. चला जाऊ तरी आठा
काही भोजन मागाया चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया विठोबाचा त्याचे चरणे लक्ष लाग विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणे लक्ष लाग विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष त्याचं दास व्हावं त्याची पाटीलकी मान्य करावी जो सगळ्या जगाचा पाटील आहे नाही कळालं प्रपंचातल्या लोकांचा दास होऊ नका एकालाच जगात माना एकोहम बहुश्याम प्रजा आहे त्याचा दास व्हावं त्याचा मालकी हक्क स्वीकारावा आपण कोणाचे आहोत हे कळावं जंबूया दीप माझी एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया वा विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो त्याचं दास व्हावं आणि आपला उद्धार करून घ्यावा संत कृपा संपादन करावी शास्त्र कृपा संपादन करावी आणि हे सगळं संपादन करण्याच्या अगोदर अंतःकरण कृपा संपादन करावे ज्यांनी आपल्या जीवनामध्ये हे केलं ज्यांनी रात्रंदिवस भगवंताचं चिंतन केलं हरीच्या नामाची गर्जना ज्यांच्या जीवनामध्ये आहे ती माणसं कधी मेली नाहीत ती माणसं कधी त्या ठिकाणी मरत नाही तर ती त्यांच्या कार्याच्या कीर्तीच्या रूपानं अमर होतात अभंगाचं तुका मने कमरने सारे तुका मने कमरने सारे तुका मने कमरने सारे तुका मने कमरने सारे कामरने जिसोरे उत्तम चिवरे कीर्ती मागे उत्तम चिवरे कीर्ती मागे रती माये के दुखाचे जनाते माये का दुखाचे जनाते उत्तम चिवरे कीर्ती मागे उत्तम चिवरे गिरदे मागे एरती माई के दुखाची जनत एरती माई के दुखाची जने दे नाही आदी नाही आदी आदे अवसान नाही आदे अंत अवसान अवसान नाही नाही आदी नाही 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 अवतार
टाळी वाजवा टाळी. हो नहीं अवसानी नहीं अवसान नहीं अवसान आदि अवसानी अवसानी नाही आधी अंते अवसान त्यांचीच कीर्ती अमर राहिली, त्यांचंच नाव अमर राहिलं आणि त्यांच्याच नावामुळे आपण रोज पंचपक्वान्नाचं अन्न खातो. असे कोण? ज्ञानोबराय असतील, तुकोबराय असतील, संत जनाबाई असतील, संत मीराबाई असतील. त्यांची कीर्ती अमर राहिली याला कारण काय? सोपं सूत्र सांगतो. गोविंदाच्या नामातून प्रपंचाचा छंद या संतांनी वजा केला आणि ज्या वेळेला प्रपंचाचा छंद वजा झाला त्यावेळेला भगवान परमात्मा काही शिल्लक ठेवत नाही. तुका म्हणे हरी काही ओरो नेदी ओरी. आपल्याला सुद्धा आपलं जीवन जर कृतार्थ करून घ्यायचं असेल, देव आपलासा करून घ्यायचा असेल, तर ज्या संतांनी तो देव आपलासा केला त्यांचं चिंतन एक वेळ करा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. वैकुंठवासी आमच्या आजी इंदुबाई भालेकर यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं असणारी ही कीर्तनरूपी सेवा, या कीर्तनरूपी सेवेच्या माध्यमातून जे पुण्य उत्पन्न झालं, तुम्ही सगळेजण ऐकताय कीर्तन म्हणजे श्रवण भक्ती करता, त्याच्यातून काय होतं? पुण्य उत्पन्न होतं. मी फार काही करत नाही, मीही इथं उभं राहून फक्त 2 शब्द सांगतोय जे गुरुवर्य बाबांकडे ऐकायला मिळाले. मी या ठिकाणी कीर्तन भक्ती करतोय, तुम्ही श्रवण भक्ती करताय. या भक्तीच्या माध्यमातून जे आज पुण्य उत्पन्न झालंय, या कीर्तन सेवेसाठी आपली नामवंत गायक वादक मंडळी आहेत, या सर्वांना धन्यवाद देतो. आपल्या गावातील सर्वच पदाधिकारी मंडळी असतील, या सर्वांना धन्यवाद देतो. काय होतं? एका म्हणता भले दुजे सहज निंदिले. सगळ्यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत करतो आणि इंदू आत्यांना या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं भगवान परमात्म्यानं त्यांच्या जीवात्म्याला सद्गती प्राप्त करून द्यावी. सकाळी बाप्पांनी जो विधी केला त्या विधीच्या माध्यमातून जे पुण्य उत्पन्न झालं आणि या भक्ती सोहळ्याच्या माध्यमातून जे पुण्य उत्पन्न झालं हे आपल्यातून जाणाऱ्या जीवात्म्याला प्राप्त होत असतं. म्हणून वर्षश्राद्धाच्या निमित्तानं, वर्षश्राद्ध म्हणणंही चुकीचं आहे, पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणं
हा कीर्तन महोत्सव आयोजित करीत जावा. आता बहुतेक होऊ लागलेत. तेव्हा या सगळ्या भालेकर परिवाराला धन्यवाद. भालेकर परिवार कोणत्या क्षेत्रात नाही असं नाही, सर्व क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचं योगदान या परिवाराचं आहे. आपणा सर्वांना धन्यवाद. सर्व टाळकरी मंडळींना धन्यवाद. गागरे भाऊ असतील, प्रशांत भाऊ असतील, या सगळ्या मंडळींना धन्यवाद देतो. आणि ज्या मालकाच्या कृपेने आपण इथं बसलो बोललो त्याचं एक वेळ चिंतन करू. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले गुरे विडे वाकुडे उतरे करा क्षमा परद महाराही विचारिला अधिकार मिळा क्षमा परद महाराजाने स्वरारा क्षमा परद महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम तुकाराम कुंडली वरदारी श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय.